कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नव्या कारनाम्याची मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं अंधेरीमधल्या एका हॉटेलवरती छापा टाकला आणि बिश्नोई गँगच्या 5 शार्प शूटर्सना अटक केलेली आहे। एका बड्या उद्योगपतीची किंवा एका बड्या सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी या शूटर्सना बिश्नोई गँगनं सुपारी दिली होती अशी धक्कादायक माहिती आता समोर येते। नेमकं कोण होतं बिश्नोई गँगचं टार्गेट बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। बिश्नोई गँगचा मोठा कट मुंबई पोलिसांनी उधळला। बिश्नोई गँगच्या 5 शार्प शूटर्सना अंधेरीतून अटक। मोठा उद्योजक बडा सेलिब्रिटी बिश्नोई गँगचं टार्गेट। मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं अंधेरीमधील प्लॅटिनम हॉटेलवर छापा टाकून 5 शार्प शूटर्सना अटक केली। हे 5ही शार्प शूटर कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची प्राथमिक बाब पोलीस तपासात समोर आली आहे। एका मोठ्या उद्योगपतीच्या किंवा बड्या सेलिब्रिटीच्या हत्येचा कट ते रचत होते। त्यासाठीच ते मुंबईत आले होते अशी माहिती उघड झाली आहे। बिश्नोई गँगचं टार्गेट कोण? अंधेरीच्या प्लॅटिनम हॉटेलच्या रूम नंबर 16 वर पोलिसांनी छापा घातला। विकास दिनेश ठाकूर, सुमित कुमार मुकेश कुमार दिलावर, देवेंद्र रुपेश सक्सेना, श्रेयस सुरेश यादव आणि विवेक कुमार नागेंद्र शहागुप्ता या 5 शूटर्सना तिथून अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 7 पिस्तुलं आणि 21 जिवंत कारतूस असा शस्त्रसाठा तर मोबाईल फोन, सिम कार्ड आणि इंटरनेटसाठीचं डोंगल या गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या। मुंबईतील मोठा उद्योजक, व्यावसायिक किंवा बडा सेलिब्रिटी यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी या 5 जणांनी सुपारी घेतली होती असं तपासात उघड झालंय। ख्यातनाम सिने अभिनेता सलमान खान याला बिश्नोई गँगनं जीवे मारण्याची धमकी दिली। मध्यंतरी सलमान खानच्या वांद्रे येथील घरावर गोळीबारही करण्यात आला। त्यामुळे सलमान खान या गँगचं टार्गेट होतं का या दृष्टीनं पोलीस तपास सुरू असल्याचं समजतंय। एका हॉटेलमधून 5 जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। मोठ्या व्यावसायिकाला मारण्याचा कट हा रचला गेला होता आणि या सगळ्याहून ही कारवाई करण्यात आली। मी सध्या त्याच परिसरामध्ये आहे, DN नगरच्या या हॉटेलच्या परिसरात। हॉटेल द प्लॅटिनम असं या हॉटेलचं नाव आहे आणि याच हॉटेलच्या रूममधून ताब्यात घेण्यात आलेला आहे। हॉटेलचा 16 नंबरचा रूम आहे, त्यामध्ये छापा टाकण्यात आला आणि या 5 आरोपींना अटक करण्यात आली। या आरोपींकडून 7 पिस्तूल, 21 राऊंड गोळ्या, मोबाईल फोन, डोंगल आणि सिम कार्ड इत्यादी सापडलेला आहे। अटकेच्या कारवाईनंतर या आरोपींवर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची बाब ही सध्या समोर आलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गेल्या वर्षी मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। अभिनेता सलमान खानचे खास मित्र असलेल्या बाबा सिद्दीकींच्या हत्येत गँगस्टर अनमोल बिश्नोईचा हात असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं होतं। गेल्या काही महिन्यात मुंबईत बिश्नोई गँगच्या कारवाया देखील वाढल्यात। त्यामुळे तुर्तास या हत्येचा कट उधळण्यात पोलिसांना यश आलं असलं तरी बिश्नोई गँगचा कायमचा नायनाट करण्याचं मोठं आव्हान अद्यापही मुंबई पोलिसांपुढे आहे। रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई।